नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशामध्ये सध्या विद्यार्थी आणि शिक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आलाय। एकीकडे कॉकरोच जनता पार्टीने देशभरातील शाळा दुरुस्त करण्यासाठी मोहीम सुरू केलेली असताना आता राज्य सरकार विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना पाठबळ देण्यासाठी राज्य सरकार एक महत्त्वाच्या योजनेवरती विचार करत असतानाच यावरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना आर्थिक मदत व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवावा या हेतूनं त्यांना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी देण्याचा प्रस्ताव उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे। कमवा आणि शिका या संकल्पनेच्या धर्तीवरती हे आर्थिक सहाय्य दिलं जाण्याची शक्यता आहे। या संदर्भामध्ये सरकारकडनं लवकरच अंतिम निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे। या प्रस्तावित योजनेवरती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय। यावेळी त्यांनी फुकट पैसे का वाटताय, त्यापेक्षा आधी कॉलेजची अवस्था ठीक करा अशा कडक शब्दात या निर्णयाचा समाचार घेतलाय। मुलांना पॉकेट मनी देणं हे आईवडिलांचं काम असल्याचं सांगत अमित ठाकरे म्हणाले, जर मला माझ्या मुलाला 2000 रुपये द्यायचे नसतील आणि ते सरकार देत असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सरकार घेणार आहे का? उगाच पैसे का वाटताय? यामुळे मुलं सिगरेट आणि दारूच्या आहारी गेली आणि व्यसनांमुळे वाया गेली तर त्याची जबाबदारी मंत्री चंद्रकांत पाटील घेणार आहेत का? सगळीच मुलं वाया जाणार नाहीत, परंतु काही जण जरी भरकटले तरी त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। यावरती चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की हे केवळ विद्यार्थिनींना मिळणार आहे, विद्यार्थ्यांना नाही। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय? आता कॉलेजच्या तरुणींना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी मिळणार आहे, यावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।